नमस्कार. खरं तर खूप दिवसांनी रेसिपीचा व्हिडिओ टाकते, कारण गेले 8-15 दिवस तब्येतच बरी नव्हती. मी स्वतः बेड रेस्टवर होते आणि आता मलाच माझंच हातचं खायची इच्छा होते खरं तर खूप दिवसानंतर. आणि मस्त आंब्याचा सीझन चालू आहे, तर आज आपण आंब्याच्या छान छान रेसिपी दाखवणार आहे, ते पण एकाच व्हिडिओमधून. आणि वेगवेगळ्या मस्त एकदम स्वीट डिश आहेत, खूप छान छान. तर पाहूया आपण. मस्त. कारण माझं तोंड एवढं ओढीला आलंय की मला असं झालंय की मी कधी असं थोडंसं छान खाईन. कारण 8 दिवस खूप साधं सिंपल, आजार पण असल्यावर तुम्हालाही माहिती आहे जेवण कसं जेवावं लागतं. आणि त्यात ऑपरेशन झालं होतं, तेलकट वगैरे तर टोटल बंद होतं, त्यामुळे सिंपलच. पण मी घरचंच खाणार आहे, पण एकदम टेस्टी बनवणार आहे. काय रेसिपी आहे त्यात आपण पाहूयाच. चला तर मग रेसिपीला सुरुवात. तर तुम्ही पाहताय इथे मी ब्रेडचा पुडा घेतलाय आणि आता आपण पहिली जी रेसिपी पाहणार आहोत ती ब्रेड पासून बनवलेली आहे. तर मी याआधी हीच रेसिपी दुधातून, म्हणजे आपण बासुंदी टाकतो, दुधाची मलाई बनवून बनवलेली आहे. तीच आपण आज मँगो ज्यूस बनवून तो टाकणार आहोत आणि अतिशय खायला अप्रतिम लागते ही रेसिपी. तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी आपण घेतलेत आंबे. हा केशर आंबा आहे. आंब्याची कोणतीही रेसिपी करण्यापूर्वी आंब्याला छान अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे, म्हणजे आंबा आपल्याला बाधत नाही. आणि अतिशय गोड असा आंबा आहे हा. तर मी असे अर्धा तास पाण्यात आंबे घालून ठेवले आणि स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपण याचा आमरस करून घेणार आहोत. तर इथे आंबे छान भिजून घेतले. एक एक आंबा आपल्याला सोलून घ्यायचा आहे. तर सोलताना काय करायचं, आपल्याला ही चिकाकडचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर तुम्ही चाकूने किंवा हाताच्या साहाय्याने, ही पातळ साल आहे, आंबा व्यवस्थित पिकल्यानंतर ती अगदी सहजपणे निघते. तर या पद्धतीने आपल्याला तो सोलून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं हाताने सोलता येत नसेल तर मग तुम्ही चाकूच्या साहाय्याने सुद्धा तो सोलू शकता. तर या पद्धतीने आपल्याला असे पूर्ण आंबे सोलून छान आता याचा रस करायचा आहे आपल्याला. या पद्धतीने सगळे आंबे आपल्याला असे सोलून घ्यायचे. तर मी पूर्ण आंबे आता सोलून घेत आहे. इथे आधी बघा चाकूच्या साहाय्याने हा जो पुडखाकडचा भाग आहे तो मी आधी असा कट करून टाकलाय. आणि त्याच्यानंतर बघा असं चाकूच्या ह्याने सुद्धा तुम्ही पटपट अगदी आंबा सोलू शकता सहजरित्या. एकदम पटपट सोलला जातो आणि पूर्ण पातळ साल आहे, त्याच्यामुळे आपल्याला जराही आंब्याचा मधू वाळायला जात नाही. आणि अशा पद्धतीने रस केला ना की त्याची कोणती रेसिपी खायला आपल्याला अजिबात खराब वाटत नाही. आता मी आंब्याच्या साली एका बाजूला काढून घेणार आहे, तर दुसरीकडे मी आंब्याच्या साली काढून घेते आणि एका साईडला आपण पूर्ण आंब्याच्या असे गर आहे ती काढायची. तर त्याला असं बघा एकदम चाकूनेच कापून घ्यायचंय. त्यानंतर हा रस तुम्ही मिक्सरवर किंवा ग्राइंडरवर दोन्ही ठिकाणी करू शकता. किंवा अजून एक सोपी ट्रिक आहे, आपली जी पुरणाची चाळणी आहे ना त्यावर हा गर घालायचा आणि जे मॅशर असतं त्याने असा रगडून काढायचा. मग त्याच्या दशा वगैरे असतात त्या बाजूला निघल्या जातात आणि आंब्याचा जो रस असतो तो पूर्ण आपल्याला खाली येतो. त्यामध्ये तुम्हाला पाणी नाही घातलं ना तरी सुद्धा चालतं. हवं तर मी थोडासा तो तुम्हाला करून सुद्धा दाखवते इथे. म्हणजे एकदम सोपी मेथड आहे. तुम्ही बसल्या बसल्या हे काम कोणालाही देऊ शकता आणि असं छान आपल्याला आंब्याचा रस तयार करता येतो. बघा इथे जरा सुद्धा तुमचा आंब्याचा गर वेस्ट जात नाही. या पद्धतीने जर तुम्ही आंब्याचा रस करणार असाल तर. हे बघा आता पूर्ण काढून घेतले. आता मी तुम्हाला हा पूर्णाच्या चाळीवर कसा करायचा तो सुद्धा दाखवते. तर इथे पहा आपलं मॅशर आहे, स्वच्छ धुवून घेतले मी आणि त्याने फक्त आपल्याला हा जो आपण आंब्याचा गर काढून घेतलाय तो पूर्णाच्या चाळीवर टाकायचा आहे. आणि या पद्धतीने अगदी झटपट होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला
मिक्सरमध्ये कसं गुठळी वगैरे राहण्याची शक्यता असते किंवा थोडंसं पाणी घातलं तर तो एकदम व्यवस्थित होतो. इथे तुम्ही अजिबात पाणी न घालता असं एकदम चांगल्या पद्धतीचा रस काढू शकता आणि अगदी पटकन होतो बघा, एकदम झटपट होतो. आंब्याची एकही दशी त्यामध्ये जात नाही, सगळ्या अशा बाजूला निघतात. तर मी तुम्हाला खाली पण रस दाखवते कसा झालाय तो. आणि बघा तुमच्याशी बोलता बोलता मी लगेच पटकन आज सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारी एक मेथड दाखवली. आता तुम्हाला खाली दाखवते मी. आणि तुम्हाला वाटत असेल का मॅशरने खूप मला अवघड जाते, तर सरळ तुम्ही हाताने सुद्धा असं, जसं आपण पुरण करतो, आता पुरण तर आपण हातानेच करतो, त्याच पद्धतीने असा हा आंब्याचा रस केला ना तरी सुद्धा काही वाईट नाही, उलट एकदम तो व्यवस्थित आणि छान होतो. बघा एकही दशी यामध्ये राहिली नाहीये. आणि आता मी व्यवस्थित असं हे करून घेते. पाहू शकता किती अप्रतिम रस झालाय, याच्यात एकही पाण्याचा थेंब नाहीये आणि खूप छान झालाय. आता यावर आपल्याला वरून साखर आणि वेलची पूड घालायची आहे, म्हणजे आपला एकदम भारी रस तयार झालाय. घेतले ब्रेडच्या कडा मी कापून घेतल्यात. आता याचे आपल्याला एका ब्रेडचे 4 भाग होतील अशा पद्धतीने कट करायचं आहे, म्हणजे याचे आपल्याला असे चौकोनी पीसेस करायचे या पद्धतीने. तर सगळे ब्रेड आपण आधी असे कापून घेणार आहोत. आपण पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये तूप घातलंय आणि या तुपामध्ये आपल्याला ब्रेड एकदम कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे झालेत. आणि तूपसुद्धा गरम झाले, दिवाबत्तीची घंटी वाजते आमची. आणि आता आपण याच्यामध्ये ब्रेड घालतोय आणि मस्त गोल्डन रंगावरती ते आता फ्राय करून घ्यायचे. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि गोल्डन रंगावरती असे कडक एकदम तळून घ्यायचे. ते या पद्धतीने असे मस्त कुरकुरीत तळून झालेत ते. मला हवे तेवढे मी असे छान तळून घेतलेले आहेत आता ब्रेड. आता हे आपल्याला सेट करायला ठेवायचंय. कोणतंही भांडं असू द्या, भांडं फक्त पसरट असावं म्हणजे ते व्यवस्थित लावता येतात आपल्याला. आता सर्व ब्रेड असे मी प्रथम ठेवून घेतली, त्यावर साखर अशी स्प्रिंकल करून घ्यायची आहे आणि यावर आपल्याला घालायचं आहे आमरस. आता सगळीकडून रस ओतून घेतला आहे मी आणि मग यावर आपल्याला घालायचे भरपूर सारे ड्रायफ्रूट. वाव! व्हिडिओ खरं तर खूप मोठा होतोय. आपण यामध्ये एकच रेसिपी पाहूया आज. अजून आंब्याच्या अशा छान छान रेसिपी आहेत, तर त्या पुढच्या भागात पाहूया. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असं प्रोत्साहन करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.